बाजारामध्ये गाजर विकण्यासाठी आलेले आहे, तर ते बघून सर्वप्रथम गाजरचा हलवा बनवावे डोक्यात येतं. त्यासाठी मी गाजर किसून घेतलेलं आहे, साखर, ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले, दूध गरम करून ठेवलेलं होतं, हे तूप आणि वेलची पूड. तर तूप गरम करून घेऊन त्यावर ड्रायफ्रूट टाकून ते व्यवस्थित भाजून घेतो. लालसर झालेले पाहिजे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. इतका छान आणि सुंदर हलवा होतो ना, की घरातल्या सगळ्यांनाच आवडेल तो आणि पुन्हा पुन्हा बनवण्यासाठी सांगणार. ही अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण बनवू शकता. तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यात ॲड करू शकता. मी काजू बदामच घेतलेले आहे. तर ते हे बघा असे लाल फ्राय करून घ्यायचे आहे, काढून घ्यायचे एका प्लेटीमध्ये. तूप अजून थोडं टाकायचं आहे आणि त्यामध्ये गाजर टाकून फ्राय करायचं आहे त्याला. किसलेले गाजर तुपात भाजून घेतल्याने त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. मला खूप आवडतो गाजरचा हलवा. तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तो. मी गावठी तूप ॲड केलेलं आहे, त्या तुपातच छान लागतो हा हलवा. नक्की ट्राय करा. झाकण ठेवून घ्यायचे, झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचे, चेक करत राहायचे, खालवर त्याला करत राहायचे, हलवत राहायचे. त्याने ते जळणार नाही खाली. त्याला पाणी सुटल्यानंतर आता मी त्यात दूध ॲड करते आहे. दुधामध्ये त्याला शिजवून घ्यायचे आहे मस्त. आता दूध अर्ध आटत आलं की त्यामध्ये आता साखर ॲड करूया. तुम्हाला जसे गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता. आणि ही वेलचीची पूड जी मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती पूड ॲड करते आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवल्यावर तर दूध आटणार नाही, तर हलवत राहायचं आहे त्याला. बघा जवळजवळ आपला हलवा रेडी झालेला आहे. वरतून मी ड्रायफ्रूट्स ॲड करते त्यात. छान असा सुंदर गाजरचा हलवा रेडी आहे.